शिक्के 7-12 बापाच्या बघतोय. म्हणजे माझा बाप गुलाम आहे सरकारी दावणीला. आणि सरकारचं भ्या आम्हाला सांगतो, मी प्रत्येक वेळी तेच सांगतोय, सरकारचं भ्या धावतात ती जनतेला धावतात. या सरकार काय आभाळातनी पडलंय का? या जनतेला जनतेने ते सरकारला जन्माला घातलंय ना. मग जनतेची सेवा करायसाठी सरकार असताना ही सरकार जनतेला फसवायचं काम का करते? बरं, सरकार बी फसवतंय. सरकार मी म्हणतो ही 5-5 वर्षाचं सेवक म्हणून नाव गाजावतात. तुम्ही काय नक्की सेवा करताय? काय तुमच्या सेवेतलं दिसत नाही फलित? आमचा कांदा रुपयाने जातो, मी तुमची सेवा लय मोठी दिसते आम्हाला. त्या कांद्याचं जर गणित काढलं तर रडा येतं आम्हाला. कांदा लावताना असं वाटतं की मला ह्या कांद्याचं 1-2 लाख रुपये होते आणि मी माझ्या बायका पोराला कपडे घेईल, चपल्या घेईल, शाळेची पुस्तकं घेईल. जेव्हा तो कांदा बाजारात नेतो ना, तेव्हा माझ्या बारक्या पोराला चेडी घ्यापुरतं बी पैसे त्या कांद्यात येत नाहीत. म्हणजे कसं जगायचं मी? काय सांगायचं? आम्ही आता सहनशीलता पाळतोय, लोकशाहीत जगतोय. बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिली, त्या घटनेने जगायचं बघतोय. आम्हाला त्या घटनेने जगावं वाटतंय. पण ही पुढली IAS IPS अधिकारी, राजकीय मंडळी 30-30, 40-40 वर्ष त्या खुर्च्यात बसतात. त्यांना घटना वाचावी अजून वेळ मिळाला नाही का? काय त्यांना सांगितलं नाही बाबासाहेब आंबेडकरांनी की बाबा ह्या पद्धतीने यंत्रणा चालवा, ह्या पद्धतीने जनतेला जागवा? त्या काळात बाबासाहेब आंबेडकरांनी घोषणा केली होती, सुशिक्षित व्हा, संघटित व्हा आणि संघर्ष करा. मला वाटतं त्याचं ही फलित त्यांना भविष्यवाणी दिसली असेल की ह्या खुर्चीत बसणाऱ्या अवलादी सरळ जागणार नाहीत, ह्या जनते उलाटत्याल. म्हणून त्या जनतेला त्यांनी सावध करून ठेवलं होतं की बाबा सुशिक्षित व्हा, संघटित व्हा आणि संघर्ष करायला लागणारच आहे तुम्हाला. कारण ही तुमच्या बाजूने कोणी खुर्चीतली आणि प्रशासनातले राहणार नाहीत. त्याची जिवंत उदाहरण आहेत. आणि माहिती अधिकार त्याचं उत्तर 21 दिवसाच्या आत द्यायचं असतं. आम्हाला गावाकडून यायला आमच्या बापांच्या घरी काय खजिना नाही. सारखा मुंबईवरचा 1000 रुपये एका टायमाला जायला यायला लागतात. म्हणजे आम्ही घरदार कामधंदा सोडून इथं अपील करायला नाही येऊ शकत. आणि आम्हाला शेतकरी असल्यामुळे ह्याचं ऑनलाईन तक्रारीचं अजून एवढं माहिती नाही. पण 50 वेळा परत तीच सांगून बी ह्यांच्यात बदल का व्हायना? आता आम्ही म्हणजे आता रडायला येते. बारीक पोरग आहे माझं 4 वर्षाचं. एक दिवशी चुकून मला पाठ्यात जाग आली 2:30-3 वाजता आणि माझ्या पोराकडे बघितलं की मला असं वाटलं की मी माझ्या पोरासाठी काय केलं. तर मला लाज वाटली की माझी जमिनी वाचणार नाही, माझ्या शेतीला पाणी पण मिळणार नाही. मी माझ्या पोराला उद्या कसा जगू? कारण आमच्या तिथं गुंडा राज चालू झालाय. आता पिस्तूल फिरायला लागल्यात, सगळे दलाल गुलाब घुमायला लागले. सगळ्याला धंदा पाहिजे, त्यांना सगळ्यांना पैसा मिळाला पाहिजे. आम्हाला फक्त जगायचं, आमची शेती करून जगू द्या म्हणतोय आम्ही. आमच्या पोराला करोडपती नाही व्हायचं, फक्त सुखाने जगू द्या, एवढं त्या प्रशासनाला सांगायचे. आणि आता जर ही सांगून कळत नसेल तर कसल्या मार्गाने सांगायला पाहिजे या सरकारला? 10 वर्ष वाट बघतोय सरकारची आम्ही. त्याच्यात बी त्यांची सिस्टम चालू होती, ह्याला फोडा, त्याला फोडा, त्याचंही करा. म्हणजे अजून काय केलं शेतकरी समाधान होईल की ह्या मार्गाने शेतकरी जागला, ह्या मार्गाने सरकारपर्यंत पोहोचला तर त्याला न्याय देते. ती पण करतो आम्ही त्यांच्यासाठी, ते पण आम्ही करायला तयार आहे. त्यांचं पाय धुवून पिऊ का ती पण आम्हाला करायला लागलं करू आम्ही. नाकापर्यंत आलं म्हणजे माकडीन सुद्धा स्वतःच्या पिलाला पायाखाली धरती शेवटच्या क्षणाला. एवढी वेळ आमच्यावर म्हणजे आमचा बाप शेतकरी म्हणून जाल मला ती चुकी झाली का? आणि ह्याच्यात पण आम्हाला नुसतं आश्वासन ह्याच्यात खरंच बदल करा, नाही तर नक्षलवादी उगच नाही चाल मला येत. आमचाही विचार आता डोक्यात घुमायला, न्याय मागायचा कसा, मारून का मागून? शेवटी पर्याय नाही त्याचा. आता या सिस्टम मध्ये काय करायला पाहिजे? कारण सगळं ह्यांच्या हातात आहे. खुर्च्या त्यांच्या, दलाली त्यांच्या. आणि आमच्या MIDC लादली जाती म्हणजे विकासासाठी नाही लादली जात. तिथं ज्या दलालांनी जमिनी खरेदी केल्या त्याचं मार्केट डाऊन होईल, त्यांचा व्यवसाय बंद होईल, ती विकायला लागतात, करोडपती विकायला लागतात. म्हणून ती MIDC झाली पाहिजे. शेतकरी जगतोय का मरतोय कुणाला बघायचं नाही. त्याला शेतकऱ्याची कुणालाच काळजी नाही. किती मोदी बोंबाला ना तर असं एखाद्याशी वाटतंय खरंच त्याच्या बघायला लागल. काय एक मेला तरी तीच व्हायचे, 10 मेली तरी तीच व्हायचे. काय मेलो जगासाठी तर काय फरक होतोय? चालामल्यापासून फक्त एकच धोरण ठरलंय समाजकार्यासाठी. इथून पुढचा उरलेला येळ बी सरळ करायच घालवणार आहे. काय असाही भिकारी जगतोय, खाऊन पिऊन तुकडा कोण वाटत नाही घालत नाही आम्हाला खायला. भिकारी बी जगतात की. मग आम्ही न्याय मागासाठी जगायचं का नाही जगायचं नक्की? उद्या काही गुन्हा बी दाखल करा बिंदास गुन्हा दाखल करा. आज बी जगलच का? मरणार आहे आता तुकडा देतेलच ना आणून. कसं जगायचं आम्ही नक्की? कसं सांगितलं कळलं?